गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येक घराचा पाया आहे ना हा प्रेम असतो। जर आपल्या घरामध्ये प्रेम जर नसेल ना तर घर कधीच नीट राहू शकत नाही। घर कधी कोसळून जाईल ना हे सांगता येणार नाही। पण या कलियुगात जर आपण पाहिलं ना की पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होत चाललेला आहे, हे असं होतं का याचं उत्तर या निरूपणामध्ये मिळणार आहे। लग्न होऊन सुद्धा आपली पत्नी बाहेर प्रेम का शोधते बरं, याचं सुद्धा उत्तर आपल्याला या निरूपणामध्ये मिळणार आहे। म्हणजे हे मन आहे ना, ही एक अशी गोष्ट आहे जी प्रेमाशिवाय तग धरू शकत नाही। कौतुक आदर या मायेचे एक दोन शब्द हेही प्रेम व्यक्त करण्याचे प्रकार असतात। बऱ्याच वेळा जे घरात मिळत नाही ना ते बाहेर शोधण्याची गरज जोडीदाराला वाटते। या दोघांपैकी चूक कोणाची असते बरं, की परिस्थिती तिला तिकडे ढकलत असते। अशात हे मन लग्न झालं असताना सुद्धा एखादी बायको आहे ना घराबाहेर प्रेम शोधू लागते। यामागे विविध कारणं असू शकतात। यामागे तिचा स्वभाव सुद्धा वाईट असतो की तिच्या मनातली अदृश्य पोकळी असते। यासाठी जबाबदार असते का बरं? ही नेमकी शरीराची गरज की मनाची गरज? घरात तिला कोणी ऐकून घेत नाही का? कोणी समजून घेत नाही का? तिच्या भावना या घरात दबल्या जातात का? एक ना एक आहे ना अशी अनेक कारणे यामागे असू शकतात। चला तर आपण पाहूया, तर असं नक्की घडतं काय ज्यामुळे लग्न झालेली स्त्री बाहेर प्रेम शोधू लागते? घरात तिला समजून घेणार कोणी नसतं। बाईचं मन खूप नाजूक असतं ना। बघा, मी काही बोलते तेव्हा कोणीतरी माझं म्हणणं मन लावून ऐकावं एवढीच माफक अपेक्षा असते ना। पण घरात सगळे स्वतःच्या कामामध्ये एवढे व्यस्त असतात ना, मोबाईलमध्ये घुसलेले असतात। किती बोलते ना पण तिचं बोलणं कोणी ऐकत नाही। हळूहळू तिला एकटं पडल्यासारखं वाटतं। अशा वेळी जर तिला बाहेर असा माणूस भेटला ना की जो फक्त तिला शांतपणे ऐकून घेतो, तिचा पाय अशा वेळी घसरू शकतो। म्हणून समाजामध्ये असे सावध हेरणारे कोल्हे आहेत ना, काही कमी असतात का बरं? खूप असे कोल्हे लपलेले आहेत की ते कोल्हे आहेत ना या अशा स्त्रिया शोधत असतात। म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, आपल्या पतीशी किती जरी वाईट बोलणं झालं, किती जरी भांडण झालं ना तरी समोरच्या मनुष्याचा कधीच आधार घेऊ नका। समोरचा मनुष्य त्याच्या फायद्यासाठी तुमच्या जवळ येत असतो, समर्थांनी सांगितलेलं आहे। मग तिला वाटतं की हा मला समजून घेतो, साहजिकच तिला त्या माणसाचा ओढा निर्माण होतो। पण हे प्रेम असतं का बरं? अजिबात नसतं। केवळ समजून घेण्याची भूक भागवणं तेच असतं ना। म्हणून मनाची भूक कुठेही पूर्ण झाली ना की माणूस तिकडे ओढला जातो। हे मन मोकळं करायला भेटतं असं म्हणून या नात्याला सुरुवात होऊ शकते। म्हणजे सुरुवातीला नात्याला मित्र असं नाव दिलं जातं। बघा, दुसरी गोष्ट म्हणजे कौतुकाची कमतरता। लग्नाआधी प्रेम, कौतुक, गोड बोलणं खूप सोपं असतं। पण लग्नानंतर सगळ्या गोष्टी कमी होत जातात ना आणि हळूहळू संपतात सुद्धा। पण या स्त्रीला शब्दांनी फुलवता येतं आणि शब्दांनी सुद्धा मारलं जातं। पण खूपच छान आहेस एवढं जरी म्हटलं ना तरी तिला हवेमध्ये असल्यासारखं वाटतं। पण जर
घरी तिला फक्त तिच्या चुका आणि सगळ्यांच्या ऑर्डर्स ऐकायला मिळत असतील तर तिच्या आत दुःखाचा, चिडचिडेपणाचा आक्रोश सुरू होतो. ती कोणासमोर हे दाखवत नाही, पण आतून दुखावलेली असते. अशा वेळी बाहेर कोणी तिचं कौतुक करणारं तिला भेटलं ना, तर तिचं मन तिकडे ओढलं जाऊ शकतं. तिला वाटतं इथे मला किंमत आहे, इथे मला आदर मिळतो. मनाला जिथे आदर मिळतो तिथे मन आपोआप खेचलं जातं. शरीरानंतर येताना आधी मन ओढलं जातं. कौतुक म्हणजे प्रेमाचं पाणी. जिथे हे ओतलं तिथे प्रेमाचा अंकुर वाढायला सुरुवात होते. म्हणजे सतत दुर्लक्ष करणं, नात्यातील कोरडेपणा घालवणं, या चुका आहेत ना, कधी कधी आपल्याला मागामध्ये पडत असतात. काही नवरे असतात ना, खूप शांत असतात. अर्थात शांत असणं हा चांगलाच गुण आहे, पण नवऱ्याने बायको समोर तरी छान व्यक्त झालं पाहिजे. कारण हा कलियुग आहे ना, या कलियुगासारखं आपण वागायला हवं. तुम्ही तिला जाणीव करून दिली पाहिजे की तुमची पत्नी तुमच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तिला जेव्हा जाणवेल ना की माझ्याशिवाय याचं पानसुद्धा हलत नाही, तर ती तुम्हाला सोडून कुठे जाईल का बरं? तुम्ही हा विचार करायला हवा. पण तुमचं जरासं बोलणं ना, भावना व्यक्त करणं, अशी वृत्ती जर असेल ना, तर बायकोला काय वाटतं बरं? की ती फक्त काम करणारी मशीन आहे. मग घरामध्ये राहून मनाने ती एकटी पडते. एकटेपणा माणसाला आतून पोखरतो ना, तेव्हा बाहेर कुणी प्रेमानं बोललं ना की तिला पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतं. ती त्या उभेकडे धाव घेते. तिला तिचा हात प्रेमाने धरायला कुणीतरी हवं असतं. आणि घरात मायेची ऊब नाही ना, मग बाहेरची ऊब आकर्षण निर्माण करते. पण हे चांगलेपणाचं लक्षण आहे का बरं? जी स्त्री भक्तिमार्गामध्ये आहे, समर्थांच्या उपदेशामध्ये आहे, समर्थांच्या या सामर्थ्यामध्ये आहे ना, तिच्या मनामध्ये पतीच्या अतिरिक्त दुसऱ्या पुरुषांबद्दल कधीच विचार येणार नाही. पण कधी कधी स्त्री सुद्धा फसून जाते. कारण आजपर्यंत आहे ना, भक्ती मार्ग करून सुद्धा वाईट पाऊल पडतं. आज सुद्धा आम्ही बघतो, आम्ही उपासना करतो, श्रवण करतो, तरी सुद्धा आपलं पाऊल वाईट पडत आहे. पण हे किती दिवस चालणार? या गोष्टीचं प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक स्त्रीनं, तुम्हाला वाटतं की भगवंताला काही कळत नाही, समर्थांना काही समजत नाही, पण तुमचा सर्व लेखाजोखा आहे ना, इथे वाचला जातो आणि त्याचा पूर्ण तुम्हाला आहे ना हिशोब चुकता करावा लागणार आहे. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आपलं जर वाईट पाऊल पडत असेल ना, तर आताच नीट पाडून घ्या. तुमच्या जीवनामध्ये होणारा बदल आहे ना, तुमचा विनाशाकडे जाणार आहे. म्हणून बघा, कधी कधी पुरुषाचं सुद्धा चुकून जातं ना, वारंवार तिचा अपमान करणं, तिला टोमणे मारणं. जर नवरा सतत बायकोचा अपमान करत असेल तर दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर बायकोच्या मानसिकतेवर या गोष्टीचा परिणाम होतो, ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते, किंवा बाहेर प्रेमाचा माणूस शोधू शकते. त्या अपमान करणाऱ्या नवऱ्यावर आहे ना, तिचं प्रेमच राहत नाही. सतत टोमणं मारणं, कमीपणा दाखवणं, ओरडणं, घालून पाडून बोलणं, अशानं नवरा बायकोचं नातं टिकून राहू शकत नाही. ती विचार करते, असं रोज मरण्यापेक्षा जो मला सन्मान देतो ना, आदर देतो, त्याच्याकडे वेळ घालवला तर काय चुकलं बरं? ती त्याच्या बोलण्यामध्ये स्वतःची किंमत पाहत असते. स्त्रीला प्रेमापेक्षा आदर हवा असतो ना. बघा, जेव्हा घरात ते मिळत नाही तेव्हा ती बाहेर शोधायला वेळ देते. त्यासाठी वाईटपणा घ्यायलाही तयार होते. जिथे मन जिथं शांत राहतं तिथे जायला ती धडपडू लागते. हे चुकीचं आहे ते माहीत तिला असतं, तरी सुद्धा ही चूक वारंवार ती करत असते, कारण तिचा आत्मसन्मान तिला हवा असतो. पुढची गोष्ट म्हणजे भावनिक आधाराची गरज. बघा, हे जे पॉईंट सांगत आहे ना, हे जे निरूपणामध्ये तुम्ही ऐकत आहात, हे खरं तर पुरुषांनी ऐकायचं आहे. कारण हे पुरुषांनी
कधी कधी आपण भक्ती मार्गामध्ये राहतो, पण आपल्या पती पत्नीवर अजिबात लक्ष नाही. नुसती भक्ती करून जमणार आहे का? आपल्याला नातीसुद्धा सांभाळायची आहेत. म्हणून नात्यांमध्ये जो गोडवा आहे ना, तो भक्ती मार्गामध्ये सुद्धा यायला हवा. म्हणजे जेव्हा आपलं नातं चांगलं असतं ना, तेव्हा भक्ती मार्गामध्ये सुद्धा गोडवा निर्माण होत असतो. म्हणून पुढे पुढे पाहूया भावनिक आधाराची गरज. स्त्री म्हणजे विविध भावनांची सरमिसळ असते. तिचा स्वभाव आहे ना, अतिशय हळवा असतो. ती जेवढ्या लवकर आनंदित होते ना, तेवढ्या लवकर ती दुःखीसुद्धा होते. पण जर ती तिचं दुःख नवऱ्याला सांगायला गेली आणि समोरून आवाज आला की तू नाटक करू नकोस, की तिचं मन आक्रंदू लागतं. अशा वेळी बाहेर जर कोणी तिची वेदना समजून घेणारा तिला भेटला, तर तिला तिच्या विश्वास ठेवायला भाग पडते. हा विश्वास हळूहळू नात्यामध्ये बदलतो. फसवणूक करणारे हे लांडगे आहेत ना, अशा हळव्या मनाच्या स्त्रीला आपली शिकार बनवत असतात. आणि अशाला आधार शोधायला जाणं तिला खूप महागात पडू शकतं. म्हणून पतीनेच तिला भावनिक आधार देणं गरजेचं आहे, जेणेकरून ही परिस्थिती तुमच्यावर उद्भवणार नाही. म्हणजे आपल्या नात्यामध्ये कमतरता कशाशी असते बरं? ती असते ती संवादाचा अभाव. म्हणजे नवरा बायकोचं नातं तेव्हाच टिकतं ना, जेव्हा ते फुलतं, जेव्हा ते दोघांमध्ये संवाद असतो. एक उदाहरण म्हणजे बघा, प्रेमामध्ये पडलेले नवतरुण तुम्ही पाहिलेले असतील. सतत एकमेकांशी बोलत असतात, फोनवर तासनतास गप्पा मारत असतात. तुमचंच आठवा ना, जेव्हा तुमचं लग्न ठरलं असेल, तुम्ही एकमेकांना फोनवर नंबर शेअर केला असेल, तेव्हा तुम्ही देखील एकमेकांशी भरपूर बोलला असाल. बोलणं खूप महत्त्वाचं असतं, यातून प्रेमच वाढलं जातं ना. पण ज्यावेळी तुमचा इगोमुळे, भांडणामुळं तुम्ही एकमेकांशी बोलणं बंद करता ना, त्यावेळी सर्वात मोठी चूक करत असता. संवाद नसला ना की नातं मरू लागतं. जसं पाण्याविना झाड सुकतं ना, अगदी तसंच आहे. फक्त शरीराने तुम्ही एका घरामध्ये राहता, तुमचं मन कधीच एकमेकांपासून दूर गेलेली नसतात. अशा वेळी पत्नीला तिच्या आयुष्याबद्दल, सुखदुःखाबद्दल, तिच्या स्वप्नांबद्दल बोलायच्या हक्काची जागा हवी असते ना. पण नवरा जर तिच्याशी बोलायलाच तयार नसेल, तर ती कुणाशी तरी बोलणं सुरू करते. अशा वेळी जर तिला एखादी खास मैत्रीण असेल, तर तिचं पाऊल वाकडं जाण्यापासून थांबू शकतं. पण जर तिच्या जीवनामध्येच कोणी नसेल, तर बायकोचं तुटलेलं नातं सांभाळायला बाहेर आधार शोधू लागते. शेवटी हा देखील संस्काराचा भाग झाला ना. सर्व स्त्रिया अशा नसतात, पण परिस्थितीमुळं काहींचा पायसुद्धा घसरू शकतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुमच्या जीवनामध्ये किती जरी संकट आली, तरी आपल्या पतीची साथ सोडू नका. आता इथे कधी कधी काही स्त्रिया म्हणतील की माझा पती एवढा वाईट आहे ना, तो स्वतः एवढ्या चुका करतो, की तो एवढा वाईट वागतो ना, मला त्याच्यासोबत राहावंसं वाटत नाही. आता कधी कधी या गोष्टी खऱ्यासुद्धा असू शकतात. कारण काही माणसं आहेत ना, किती जरी चांगलं समजवण्याचा प्रयत्न केला ना, तरी समजून घेत नाही. बघा, पण अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जवळच्या माणसाचा संपर्क साधावा. खरं काय, खोटं काय, यामध्ये चांगला पर्याय शोधावा आणि त्यानंतर अंमलबजावणी करावी. घाईमध्ये असं काम करू नका. म्हणून पुढची गोष्ट राहिली ती पैशाची चणक. बघा, पैसा ही एक अशी गोष्ट आहे ना, जी भल्या भल्यांना रस्ता बदलायला भाग पाडते. पैशाची चणक आहे ना, ती साऱ्यांचेच डोळे दिपवत असते. जेव्हा घरात पैशांची कमी असते किंवा सुख सोयी मिळत नाही, तेव्हा बाहेर कोणीतरी पैशाची मदत करणारा भेटतो. सुरुवातीला तो भेटवस्तू देतो. जिकडे पैशाची कमी होती, तिकडे अशा महागड्या भेटवस्तू बघून अनेक स्त्रियांचे डोळेसुद्धा दिपतात ना. जे कधी मिळालं नाही ते आता मिळेल
याची हाव निर्माण होते. मग लगेच तिकडं मन धावू लागतं. पैशाच्या मागे धावताना ती सर्व नातं विसरते. डोळ्यांवर एवढी धुंदी असते ना की मग स्वतःची मुळं बाळं दिसेनाशी होतात. पैशाची भूक आहे ना ती नात्यांना खाऊन टाकते. नवे नवे तर पुढे सांगायचं झालं ना की अशा माणसासमोर पळून जाण्या इतपत निर्णय घेतला जातो. थोडक्यात काय बरं, स्त्रिया आर्थिक सुरक्षिततेसाठी आहे ना दुसऱ्यांवर विसंबून राहू शकतात. आता पुढची गोष्ट पाहूया. छान शौकीनाची आवड म्हणजे बाहेरच्या आकर्षणाची ओढ. बऱ्याच स्त्रियांनी लग्न करताना जगावेगळी स्वप्न पाहिलेली असतात. जे स्वतंत्र आईवडिलांच्या घरी मिळालं नाही ना ते नवऱ्याच्या घरी शोधायला सुरुवात करतात. असा विचार करून ते लग्न केलेलं असतं. त्यांना बाहेरचं जग फार आकर्षण दिसत असतं. गावातून शहरात आलेल्या मुलींना हे शहरी वातावरण, तिकडची फॅशन, नवीन चेहरे, स्टायलिश वागणं हे सर्व भुरळ घालू लागतात ना. हे जग म्हणजे सगळं काही असं वाटू लागतं. अशा वेळी एखादा माणूस तिला भेटतो जो गोड बोलत असतो. तिच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करतो. तिच्या आवडीनिवडीकडे लक्ष देतो. घरातला नवरा काय रोजचाच सवयीचा, थकलेला, दमलेला असं तिचा भ्रम निर्माण होतो ना, असं तिला वाटायला लागतं. आता नवीन माणूस तिला छान वाटू लागतो. ही आवड मनाचा कमकुवतपणा असतो. हे प्रेम नव्हे, तात्पुरतं आकर्षणच असतं ना. पण यामुळं आपल्या नवऱ्याला धोका देत असते. हे गोड गोड शब्द आहेत ना, छान छान कपडे आहेत, प्रेमाची वागणूक आहे, हे एखाद्या स्त्रीच्या मनाला चुंबकासारखे खेचू शकतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दूरचा डोंगर आहे ना तो लांबूनच चांगला दिसत असतो. जेव्हा तुमचं नातं जवळ येऊ लागतं ना, परक्या पुरुषासोबत असलेलं नातं जेव्हा जवळ येऊ लागतं तेव्हा त्याचा खरा चेहरा आपल्याला दिसतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समजतं ना की आपल्या नवऱ्यापेक्षा आपल्या जवळ दुसरा कोणीच नव्हता. आपला नवरा हाच आपला साथी होता. पण हे मनुष्याला कळतं कधी? जेव्हा पूर्ण आयुष्य बर्बाद होतं तेव्हाच हे स्त्रीला कळतं ना. आता पुढची गोष्ट पाहूया. लागलेली वाईट संगत, जशी सोबत तसा माणूस घडत असतो ना. म्हणजे वाईट मित्रमैत्रिणी आपल्याला वाईट संगत लावू शकतात. तू एवढी चांगली आणि तुझ्या नवऱ्याची काय किंमत आहे बरं? तुला तुझ्या लायकीप्रमाणे नवरा मिळालेला नाही काय ते ध्यान असो. जर सतत काही मैत्रिणी आहेत ना तुम्हाला या गोष्टी सांगत असतील तर त्यांना वेळीच दूर करा. हे तुमचं अगोदर काम आहे. आपल्या नवऱ्याबद्दल वाईट बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. मात्र काही वेळा स्त्रियांना सुरुवातीला या बायकांचा राग येतो, पण हळूहळू यांच्या बोलण्याचा खरा अर्थ आहे ना त्यांना समजू लागतो. त्यांना खरंच असं वाटत असतं की माझा नवरा चांगला नाही आहे. मग या वाईट मैत्रिणी चुकीचे सल्ले देऊ लागतात, मनात विष काढवू लागतात, एखादी वाईट माणसाशी ओळख करून देतात आणि आपल्याला वाईट मार्गाच्या दलदलीमध्ये ढकलतात ना. जोपर्यंत जाणीव होते की मी चुकले तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. बघा, म्हणून या चुकीच्या लोकांसोबत बसलं की चूकही बरोबर वाटू लागतं. वाईट संगत आपले विचार बदलते आणि लग्नाचं नातं आहे ना ते तुटण्याच्या वाटेवर जातं. म्हणजे फक्त जबाबदाऱ्या आणि प्रेम मात्र शून्य. म्हणजे लग्नानंतर बायकोवर घराची, मुलांची, नात्यांची सगळी जबाबदारी येत असते. प्रेम, एकमेकांसोबतचा वेळ, संवाद, गप्पा हे सगळं कमी होत असतं. आणि हळूहळू संपतंसुद्धा ना. जी एक व्यक्ती प्रेमाने हात धरायची ना ती आता फक्त ऑर्डर देते किंवा अपेक्षा ठेवते. अशा वेळी प्रेमाशिवाय नातं ओझं बनू लागतं. अशा नाजूक वेळी तिला कोणी बाहेर हसवणारा, बोलणारा, काळजी घेणारा भेटला जो तिला जाणीव करून देतो
की तू सुद्धा कोणासाठी खास आहेस, मग पाय घसरायला वेळ लागत नाही. ही गोष्ट आहे ना, एका दिवसामध्ये घडत नाही. हे सगळं घडायला महिनोन्महिने लागतात. म्हणून वेळेस सावध होणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कुणीच कुणाचं नसतं. कुणीही नुसतंच तुम्हाला जवळ करत नाही, त्यामागे त्यांचाही खूप मोठा डाव असतो. तुम्हाला अडकवण्यासाठी लावलेलं खूप मोठं ते जाळच असतं ना. म्हणजे तुम्ही क्षणभराची विश्रांती घ्यायला तिकडे जाता, पण आयुष्याच्या दळदळीमध्ये अडकता. ही मनाची अवस्था आहे ना, ही अशी होते ना की त्या अवस्थेमधून मनुष्य बाहेर येत नाही. म्हणून शारीरिक किंवा भावनिक दुर्लक्ष करणं म्हणजे लग्नानंतर काही काळानं पती पत्नीमधील शारीरिक जवळ कमी होऊ लागते. पण म्हणून त्यांनी मनाने एकमेकांपासून दूर जाण्याची काहीच गरज नाही. कारण काही नवरे बायकोकडे खूप थंडपणे पाहू लागतात. तिला 2 प्रेमाच्या शब्दांची गरज असते. अशा वेळी बायको कितीही मन मारून जगली ना, तरी एक दिवस ती तुटते. तिला हवं असतं की कोणीतरी तिला तिच्या असल्याची जाणीव करून देईल. ओढा असल्या करीच बांधिलकी कशी निर्माण होणार ना. म्हणून बाहेर कोणी तिला आपुलकीनं जवळ घेतलंय ना, की तिला पुन्हा फुलून गेल्यासारखं वाटतं. त्या व्यक्तीविषयी प्रेम वाटायला लागतं. हे चुकीचं वाटतं. चूक जाणवत सुद्धा असते, पण त्यात सुख सुद्धा मिळत असतं. मग ही धुंदी आहे ना, इतकी वाढते की त्यासाठी काहीही करायला, समाजाशी लढायला या बायका तयार असतात. काही दिवसांनी ही धुंदी सुद्धा उतरते. तो फसवणूक करून निघून गेलेला असतो. म्हणजे मग धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का, अशी अवस्था त्यांची होते ना. म्हणून प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषाने एक गोष्ट लक्षात घ्या की समोरचा मनुष्य किती जरी प्रेम आपल्याला द्यायला लागला ना, तरी त्याचा डाव काही ना काही आहे, हे समजून घ्यावं. आपल्या पती पत्नीशिवाय आपला जवळचा कोणीच नसतो, हे मनुष्यानं पक्क मनामध्ये ठरवावं. आता पुढची गोष्ट म्हणजे सतत दुसऱ्यांची तुलना करणं. म्हणजे ती समोरची बघ किती चांगली राहते, कशी मेंटेन आहे बघ, तू कशी राहतेस, ती बघ कशी पैसे कमवते, नोकरी करते, तू फक्त घरात बसून आराम करते. हे शब्द मनाला खोलवर जखम करतात. वारंवार तुलना ऐकून स्त्रीचा आत्मविश्वास कमी होतो. ती स्वतःला वाईट समजायला लागते. तेव्हा बाहेर तिला तिची किंमत करणारा कोणी भेटला ना, तर ती स्वतःला नव्यानं भेटते. आता ती बगावत करायला तयार होते. तो तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. त्यामुळं त्याच्याकडे मनानं ती खेचली जाते. एक लक्षात ठेवा, स्त्री तिची किंमत जपणाऱ्यांसोबत राहते. किंमत न देणाऱ्यांना ती सोडून जात असते. तुम्ही म्हणाल माझी बायको तशी नाही, पण बऱ्याच बायका बाहेर नातं शोधत नाहीत, पण तुमच्या अशा वागण्यानं त्या तुमच्यापासून दूर गेलेल्या असतात. म्हणजे तुटलेलं मन जोडायला प्रयत्न अजिबात न करणं. म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये भांडणं होतात, रागसुद्धा येतो ना, पण काही नवरे कधीच माफी मागत नाही. एकमेकांशी न बोलता दिवस काढतात. काही बायकांचे तर मी असं सुद्धा ऐकलेलं आहे की भांडण झालं तर आमचा नवरा आमच्याशी 6-6 महिने बोलत नाही. अशा वेळी बायको रडत बसते, पण तिला कोणी विचारत नाही. अशा जखमा भरतात का बरं? कधीच भरत नाही. त्या आधीच खोल होत राहतात. मग अशा वेळी या जखमांवर मळम लावणारा कोणी भेटला ना, तिला ही नवऱ्याची गरज वाटेल अशी होते. मनातली रिकामी जागा दुसऱ्याच्या प्रेमानं भरलेली जाते. म्हणून कधीच भांडणामध्ये आबोला धरू नका. बघा, मी असं म्हणत नाही की सगळ्याच बायका असं वागतात, कारण यात आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत ना, समाजाशी आपलं असलेलं देणं आहे. या साऱ्या गोष्टी आल्याच तरीसुद्धा बऱ्याच जणांवर ही परिस्थिती ओढावू शकते. आजकालच्या या कलियुगामध्ये तर आहे ना, काय कुठे काय होईल ना याचा भरोसा नाही. बऱ्याचदा बायको बाहेर प्रेम शोधते,
तिचं वाईटपणा नाही, तर तिच्या मनाला झालेली जखम आहे. एकटेपणाचं दुःखही असू शकतं. लग्न म्हणजे दोन मनांनी एकमेकांना जपणं, समजून घेणं, सांभाळणं हेच आहे ना. जिथे प्रेमाची ऊब नाही तिथे नातं टिकत नाही. म्हणूनच स्त्रीला प्रेमाचे दोन शब्द, थोडं कौतुक, मायेचा हात हवा असतो. बेईमानी, आकर्षण, पैसा, वाईट संगत हे सगळं नातं कमजोर झाल्यावर आहे ना, ते प्रभाव दाखवतं. घरात प्रेम, आदर, बोलणं, आधार असेल ना, तर कोणालाही बाहेर बघण्याची गरज वाटत नाही. नातं मजबूत असेल ना, तर बाहेरच्या हाकेची ओढ लागतच नाही. प्रेम घरात मिळालं की तिला बाहेर पाहायची गरज लागणार नाही. तिला प्रेम देऊन तर बघा, प्रेम 1000 पटीनं परत येतं. स्त्रीला फक्त एकच गोष्ट हवी असते, कोणी मनापासून माझं आहे असं वाटावं. तिला प्रेम द्या, तिचा आदर करा. तुमच्या नात्यामध्ये प्रेम निर्माण होईल. स्त्रीचा तुमच्यावरचा विश्वास आहे ना, तो निरंतर टिकून राहावा हिचं भगवंता चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद संसार फुलावा. त्यासाठी समर्थांनी सांगितलेल्या मार्गावर चाला, समर्थांनी आखलेल्या नियमांमध्ये राहा. कधीच पती पत्नीमध्ये संशय येणार नाही. 2 वेळची उपासना करा, रोज श्रवण करा. भगवंत तुमच्या सदैव पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ.